नमस्कार, N4 न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा। वळूया पुढील बातमीकडे। नुकताच आष्टी तालुक्यातील लोणी येथे जनसंवाद मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात माजी राज्यमंत्री सुरेश अण्णा धस यांचे गावात आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी फटाक्यांनी आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आणि तसेच फुलांची उधळण करून उत्स्फूर्त स्वागत केले। यावेळी नागरिकांची गर्दी पाहून विरोधकांना देखील धसका भरेल अशी ही गर्दी या ठिकाणी होती। या पार पडलेल्या मेळाव्याला उद्धव मोडवे पाटील, अनिल गलांडे, रमेश ढगे, शिवा पाटील वाळके, हनुमंत जंजिरे, मनोज थोरवे, नामदेव सायंबर, कृष्णा काकडे, बाबा मोठे, सरपंच वाडेकर, योगेश शेळके, सरपंच राजू खुरांगे, दत्ता शेळके, नवनाथ वाळके याबरोबर गावातील महिला, पुरुष, युवा, सहकारी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। N4 न्यूजसाठी कोनीराम काळे, ब्युरो चीफ, मराठवाडा। याबरोबरच या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच N4 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अधिक माहितीसाठी संपर्क 9322991919। मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका N4 न्यूजवर। मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविच। N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत। हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत। N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार। नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं।